नमस्कार, ब्युटिफुल हमेशा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज मी तुम्हाला चमकदार त्वचेसाठी काही घरगुती उपाय सांगणार आहे। आजकाल चमकदार त्वचा ही सर्वांनाच हवी असते, पण काही कारणांमुळे चेहऱ्यावर पिंपल्स येणे, डाग येणे, सुरकुत्या पडणे या सर्व समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते। तर मग चला पाहूया चमकदार त्वचा मिळवण्यासाठी काय घरगुती उपाय आहेत ते आणि यासाठी काय करावे ते। पहिले आपण पाहणार आहोत कच्चा बटाटा। कच्च्या बटाट्याचा रस चेहऱ्याला लावा। 15 ते 20 मिनिटांनंतर सुकल्यावर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवा। यामुळे चेहऱ्याला चमकपणा येतो आणि चेहऱ्यावरील काळे डाग सुद्धा जातात। यानंतर आहे टोमॅटो, चंदन पावडर आणि दही। टोमॅटो पण चेहऱ्यासाठी फार उपयोगी असतं। 2 चम्मच टोमॅटोचा रस घ्या, त्यात 1 चम्मच दही आणि 1 चम्मच चंदन पावडर टाकून त्याची जाड पेस्ट बनवा। ही पेस्ट चेहऱ्याला लावा। 15 ते 20 मिनिटांनंतर चेहरा स्वच्छ धुवा। असे आठवड्यातून 2 वेळा करा। यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि त्वचा उजळसुद्धा बनेल। यानंतर आहे बदामाचे तेल आणि लिंबू। 1 चम्मच बदामाच्या तेलामध्ये 1 चम्मच लिंबूचा रस घ्या। मिश्रण व्यवस्थित एकत्र करा आणि ते चेहऱ्याला लावा। 15 मिनिटांनंतर चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुवा। यामुळे चेहऱ्याचा काळेपणा दूर होऊन त्वचा हळूहळू उजळ पण बनते। यानंतर आहे मध आणि केळं। अर्ध केळ बारीक करून घ्या, त्यात 1 चम्मच मध टाका। याचा फेस पॅक बनवा। हा फेस पॅक चेहऱ्याला लावा। 20 मिनिटांनंतर चेहरा स्वच्छ धुवा। असे आठवड्यातून 2 ते 3 वेळा करा। यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स व काळे डाग जातील आणि चेहऱ्यावर उजळपणा देखील येईल। यानंतर आहे कोरफड आणि बेसन। 2 चम्मच कोरफडच्या गरमध्ये 2 चम्मच बेसन घ्या। मिश्रण व्यवस्थित एकत्र करा आणि त्याचा लेप बनवा। हा लेप चेहऱ्याला लावा। 1 तासानंतर साध्या पाण्याने चेहरा धुवा। असे 2 दिवसातून 1 वेळा करा। यामुळे तुमची त्वचा चमकदार बनेल। अशा प्रकारे तुम्ही हे सगळे उपाय केले तर चमकदार त्वचा मिळवू शकता। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा आणि तुमचे विचार मला खालील कमेंट बॉक्समध्ये सांगा। माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आता आपण पाहूया पुढचा व्हिडिओ।